या दोन लाईन आहेत, लाईन्स दिसत आहेत तुम्हाला. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणजे लाईन येणार आहे ग्राफपासून, ग्राफ ड्रॉ केल्यानंतर, ग्राफ प्लॉट केल्यानंतर लाईन्स मिळणार आहेत. या दोन लाईन्स आहेत आणि एक्स ॲक्सिस यांच्यामधला एरिया काढायचा आहे. आपल्याला माहिती आहे ट्रायंगल तयार होईल. 2 लाईन आणि तिसरा एक्स ॲक्सिस घेतला तर 3 लाईनपासून ट्रायंगल तयार होतं. तसंच पुढच्या क्वेश्चनमध्ये 2 लाईन्स दिलेल्या आहेत आणि वाय ॲक्सिस घ्यायचा आहे आणि त्यांच्यामधला एरिया काढायचा आहे. लक्ष द्या व्यवस्थित. आणि मग आयुष अजून व्हिडिओ का बंद आहे? सगळे आहेत का? काय शेड द region bounded by these lines, bounded by these lines. आर्यन व्हिडिओ चालू करा, मी फोटो काढतोय तुमचा छान. सगळ्यांचे स्माइल असू दे, कसाही दिवस गेलेला असू दे, शेवट चांगला करूया. खूप त्रास असतो तसा आपल्याला. हां, फोटो का काढले त्याचं कारण नंतर सांगतो मी, कळेल तुम्हाला. स्टार्ट करा. पहिल्यांदा काय करूया, ग्राफ काढूया. 2 लाईनचे इक्वेशन दिले, त्यांचा ग्राफ कसा काढायचा. तर पहिल्यांदा 2x plus y इज इक्वल टू 6 आणि दुसरी लाईन आहे 2x minus y plus 2 इज इक्वल टू 0. कालच्या एक्झाम्पलमध्ये, लास्ट एक्झाम्पल जे होतं, लास्ट लेक्चरला आपण जे एक्झाम्पल घेतलं ना, त्याच्यामध्ये एक करेक्शन सांगायचे आहे तुम्हाला. हे एक्झाम्पल झाल्यावर सांगतो. करेक्शन म्हणजे बघा, मागच्या एक्झाम्पलमध्ये एक एक्झाम्पल असं होतं, आपण एक्सची व्हॅल्यू घेतली, वायची व्हॅल्यू मिळाली. एक्सची व्हॅल्यू 0 घेऊन वायची व्हॅल्यू मिळाली, 1 पॉईंट मिळाला. दुसरा, वायची व्हॅल्यू 0 घेतली आणि एक्सची व्हॅल्यू मिळाली, पण ती एक्सची व्हॅल्यू इंटिजर नाही मिळाला. आणि जो प्लॉट करायला आपल्याला त्रास होत होता किंवा प्लॉट करताना ॲक्युरेट येत नव्हतं, 4/3 आले होते. एक्सची होती का वायची व्हॅल्यू होती ते 4/3. लास्ट एक्झाम्पल बघा ग्राफचं, एक्सची व्हॅल्यू 4/3 आली होती आणि मग वायची व्हॅल्यू काय घेतली होती, त्यामुळे एक्स 4/3 आला, तर वायची व्हॅल्यू 0 घेतली होती. तिथे फ्रॅक्शनमध्ये येत होती. आपण प्लॉट करताना ॲक्युरेट येणार नाही, त्यामुळं मग वायची व्हॅल्यू आपण चेंज करायला पाहिजे होती. 1 2 3 4 5 किंवा -1 -2 -3 -4 अशी एक तरी व्हॅल्यू तुम्हाला नक्की मिळाली असती वायची व्हॅल्यू, ज्या व्हॅल्यूला एक्स काय आला असता, इंटिजर आला असता. किंवा सेम इक्वेशनमध्ये अजून एक एक्सची व्हॅल्यू टाकली असती, मग ती 1 2 3 -1 -2 -3 काही चालेल. एक्सची व्हॅल्यू 1 टाकून वायची व्हॅल्यू अजून एक मिळाली असती. महत्त्वाचं, दोन्ही व्हॅल्यू जर इंटिजर असतील. इंटिजर म्हणजे काय, 1 2 3 4 0 -1 -2 -3 -4 नंबर लाईनवरती आपण इंटिजर दाखवतो, तशा व्हॅल्यू आल्या असत्या तर ग्राफवरती प्लॉट करायला ॲक्युरेट पॉईंट मिळाला असता आणि तुमची लाईन बरोबर आली असती. आणि दोन्ही लाईन बरोबर आल्या असत्या तर त्यांचा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे 2,1 येत होता बहुतेक, तो चुकला नसता. ज्यांचा चुकत होता याचं कारण हे असू शकतं की एक्स कोऑर्डिनेट आपण फ्रॅक्शनमध्ये घेतला होता, त्यामुळे तो क्वेश्चन परत तुम्ही ट्राय करायला हरकत नाही. आणि इथून पुढे ग्राफ प्लॉट करताना आपण ती काळजी घेऊया की एक्स आणि वाय दोन्ही कोऑर्डिनेट काय असले पाहिजेत, तर इंटिजर असले पाहिजेत, फ्रॅक्शनमध्ये नको असलं. बघा इथे काय आहे, तर हे इक्वेशन थोडंसं सरळ करून घेतो मी. म्हणजे 2x - y इज इक्वल टू -2 असं इक्वेशन नंबर 2, सेकंड लाईनचं इक्वेशन असं घेतलं तर चालेल. आणि मग तिथे एक्सची व्हॅल्यू 0 टाकली तर वायची व्हॅल्यू काय मिळेल. इथे एक्सची व्हॅल्यू 0 असेल तर वाय काय मिळेल, तर हे 0 होईल, y इज इक्वल टू 6 येईल, वायची व्हॅल्यू 6 येईल. म्हणजे इथे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. एक्स 0 असेल तर y 6 येतोय आणि y 0 असेल, वायची व्हॅल्यू 0 असेल तर x किती येतोय, 2x इज इक्वल टू 6 म्हणजे x इज इक्वल टू 3 येईल. x इज इक्वल टू 3 म्हणजे हा जो टेबल आहे
तो इझिली आपल्याला बनवता येईल, ज्याच्यामध्ये एक्स आणि वाय, एक्स 0 असेल तर वाय 6 येतोय आणि वाय 0 असेल तर एक्स 3 येतोय. तर हे एक्स आणि वाय ॲक्सिसवरचे पॉईंट काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इथे बघूया, इथे एक्सची व्हॅल्यू 0 टाकली तर वाय काय मिळेल, एक्सची व्हॅल्यू 0 म्हणजे हा पार्ट सगळं 0 होईल, म्हणजे -y = -2 येईल, म्हणजे वायची व्हॅल्यू काय मिळेल 2. आणि वायची व्हॅल्यू 0 असेल तर इथे एक्सची व्हॅल्यू काय मिळेल, y 0 झाला म्हणजे हा पार्ट 0 झाला. 2x = -2 म्हणजे x काय येणार आहे, -1. म्हणजेच आपला जो छोटासा टेबल आहे छान, त्याच्यामध्ये एक्स आणि वायची व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू 0 असेल तर y किती येतोय 2 आणि एक्सची व्हॅल्यू -1 असेल तर y 0 येते. म्हणजेच पॉईंट जर दाखवायचेच असतील, इथे नाव देतो मी, ए पहिला पॉईंट आहे, पहिल्या लाईनवरचा पहिला पॉईंट 0,6 आणि दुसरा बी नाव देतो 3,0. महत्त्वाचं सगळे पॉईंट फ्रॅक्शनमध्ये आलेले नाही आहेत कुठलाच, सगळे इंटिजर आहेत. इथे सी नाव देतो तिसरा पॉईंट या लाईनवरचा, एक्स कॉर्डिनेट 0 असेल तर y2 येतोय 0,2. काही जण गडबडीमध्ये चूक करतात, काय करतात तर 0,-1 घेतात. हे लक्षात आलं पाहिजे, टेबलमध्ये लिहिलेलं की 0 एक्स कॉर्डिनेट आहे आणि -1 सुद्धा एक्स कॉर्डिनेट आहे, इथे चुकलं नाही पाहिजे. आणि डी पुढचा पॉईंट शेवटचा, -1 एक्स कॉर्डिनेट असेल तर y 0 असतो. आणि मग ग्राफ प्लॉट करा, छानपैकी ग्राफ ड्रॉ करा. ग्राफ पेपरवरती असू दे, 1 सेंटीमीटर = 1 युनिट घेणार का, 2 घेणार का, 10 युनिट घेणार का, 30 येणार, ठरवा तुम्ही. हे कशावरून ठरवायचं, 1 सेंटीमीटर = किती घ्यायचं, तर एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यूवरून ठरवायचं. जे काही पॉईंट आलेत बघा, लक्ष द्या, जे काही पॉईंट आलेत त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू, एक्स कॉर्डिनेट मॅक्झिमम किती आहे, ते 0 आहे, 3 आहे, ते 0 आहे, ते -1 आहे. म्हणजे जास्तीत जास्त एक्स कॉर्डिनेट +3 आहे. म्हणजे एक्स ॲक्सिसवरती राईट साईडला 3 पर्यंत जायचं आहे आपल्याला. निगेटिव्ह कोणता आहे, एक्स कॉर्डिनेट जास्तीत जास्त निगेटिव्ह कोणता आहे, -1 आहे, म्हणजे लेफ्टला -1 पर्यंत पोचायचं आहे. आणि वाय कॉर्डिनेट इथे 6 आहे, 0 आहे, इथे 2 आहे, 0 आहे, म्हणजे वाय कॉर्डिनेट मॅक्झिमम मोठा कोणता आहे तर 6 आहे. म्हणून मग ग्राफ जो आहे तो ओरिजिन बरोबर ग्राफ पेपरच्या मध्ये असेल तर चालेल. हा ओरिजिन आलं आणि इथे 1 2 3 एक्स ॲक्सिस, एक्स डॅश म्हणूया, निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला OX डॅश, हा O घेतला ओरिजिन, आणि हा इकडे वाय डॅश, आणि वाय ॲक्सिसवरती 1 2 बस होईल. वाय कॉर्डिनेट सॉरी वाय 1 2 बस नाही होणार रे, वाय ॲक्सिस. मग ओरिजिन थोडा खाली घेतलं तर चालेल, बघा तुम्ही ठरवा. 6 पर्यंत पोचायचं आहे आपल्याला, मी इथे ॲडजस्ट करतो. 1 2 3 4 5 6. ग्राफ पेपर वरती ग्राफ काढा आणि ग्राफ शिकतोय आपण, -1 -2 -3 -4. आणि मग पहिला पॉईंट A 0,6, 0 एक्स कॉर्डिनेट 0 आहे, म्हणजे कुठल्या ॲक्सिसवर पॉईंट असणार आहे तर वाय ॲक्सिसवरती, म्हणजे पहिला पॉईंट आला A 0,6. दुसरा पॉईंट आहे 3,0, B 3,0. ग्राफ पेपरवरती व्यवस्थित डिस्टन्स घ्या, तुमचं चुकणार नाही. म्हणजे बी पॉईंट आहे, लगेच व्यवस्थित पॉईंट प्लॉट करा, व्यवस्थित त्याला सर्कल काढा छानपैकी, आणि दोन्ही पॉईंट ए आणि बी लगेचच जॉईन करा. 4 5 6 7 पॉईंट जास्त झाल्यानंतर कळत नाही कोण कोणाला जोडायचा. आणि मग त्या लाईनचं इक्वेशन लगेच लाईनवरती लिहून टाका, 2x + y = 6. हा ग्राफ आहे 2x + y = 6, म्हणजेच ह्या लाईनचं इक्वेशन आहे 2x + y = 6. ते झाल्यानंतर माझी लाईन वर खाली येऊ शकते, थोडीशी तिरकी येऊ शकते, काय वाटून घेऊ नका. तुमची लाईन मात्र तुम्ही पट्टी वापरणार आहे, स्केल वापरणार आहे, काहीतरी इन्स्ट्रुमेंट यूज करा, आणि शक्यतो प्रयत्न करा ॲक्युरेट आलं पाहिजे, तरच आपल्याला पुढच्या गोष्टी जे आहेत, पुढचे जे आन्सर आहेत ते ॲक्युरेट देता येणार आहेत. तुम्ही ग्राफ पेपरवरती जर प्लॉट केले व्यवस्थित पॉईंट आणि ते व्यवस्थित ड्रॉ केले तरच पुढचे आन्सर बरोबर येणार आहेत, नाहीतर मग अंदाजे कुठेतरी काहीतरी करून चालणार नाही. आणि मग तिसरा पॉईंट सी आणि डी, 0,2 एक्स कॉर्डिनेट 0 म्हणजे वाय ॲक्सिसवर, आणि वाय कॉर्डिनेट 2 म्हणजे हा
कोणता पॉईंट आहे सी, आणि डी कुठे येणार आहे 0 -1 0. डी काय आहे -1, एक्स कोऑर्डिनेट -1 म्हणजे हे राहिलं -1 -2 -3 -1 -2 -3. एक्स कोऑर्डिनेट -1 म्हणजे इथे येणार हा पॉईंट, हा सी 0,2 आणि हा डी -1,0. बघा सी आणि डी पॉईंट आले असतील तर मग व्यवस्थित ग्राफ पेपरवरती 2 पॉईंट प्लॉट करून व्यवस्थित जॉईन करा. आणि मग तुम्हाला जर हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन बरोबर नाही आला तर मात्र आपल्याला एरिया काढणं अवघड जाणार आहे. एरिया कधी ॲक्युरेट होणार, पुढचं सगळं बरोबर कधी होणार. ॲक्च्युली या क्वेश्चनमध्ये त्यांनी पॉईंट ऑफ इंटरसेक्शन विचारलं नाही. जर विचारलं असतं तर तुम्हाला इथे कुठेतरी इंटरसेक्ट कुठे होतं आहे एक्स ॲक्सिसवर, या इंटरसेक्टिंग पॉईंटपासून एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर घ्यायचा आणि वाय ॲक्सिसवर परपेंडिक्युलर घ्यायचा. तुमच्या ग्राफमध्ये हा परपेंडिक्युलर कुठे येतो आहे ते सांगा ॲक्युरेट, आणि वाय ॲक्सिसवर कुठे येतो आहे. मग 1 4 येत असेल तर 1,4 हा पी हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. दुसरीकडे कुठे येत असेल तरी सांगा. माझं अंदाजे केलेलं आहे सगळा खेळ तरीसुद्धा 1,4 आल्यासारखं मला वाटतं आहे, पण तुमचं ॲक्युरेट येणार आहे. येत असेल तर सांगा. आलं का 1,4 आलेलं आहे का बघा. पी पॉईंट ऑफ इंटरसेक्शन 1,4. ॲक्च्युली पॉईंट ऑफ इंटरसेक्शन विचारला नाही आहे त्यामुळे ते लिहायची गरज नाही, पण मी का लिहितो आहे तर तुम्हाला त्यावरून ट्रायंगल जो आहे त्याची हाईट कळते आहे, ट्रायंगल जो आहे त्याचा बेस कळतो आहे. कारण ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे. कोणत्या ट्रायंगलचा, तर ट्रायंगल मेन्शन नाही केलं. त्यांनी सांगितलं की या 2 लाईन्स, दीज 2 लाईन्स अँड एक्स ॲक्सिस यांच्यामधला एरिया काढायचा आहे. या 2 लाईन अशा तिरक्या आहेत आणि एक्स ॲक्सिस हा खाली आहे. म्हणजेच मी जर इथे पी नाव देत असेल आणि इथे डी आहे, बी आहे, तर मग पी बी डी किंवा पी डी बी या ट्रायंगलचा एरिया विचारलेला आहे. तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता एरिया ऑफ द रिजन, किंवा शेड पण करायला सांगितलं ना त्यांनी, शेडेड रिजन सांगितलं. मग हा एरिया शेडेड करा. कुठला एरिया, शेड द रिजन बाउंडेड बाय दीज लाईन्स अँड एक्स ॲक्सिस. या 2 लाईन आणि एक्स ॲक्सिस यांच्यामधला एरिया शेडेड दाखवा. तुम्हाला आवडतं तशा लाईन ड्रॉ करा, एकदम अशा आडव्या उभ्या, अजून काय काय तिरकं क्रॉस, एवढं सगळं नको, जास्त छान वाटत नाही ते. एक पॅरलल लाईन असतील, कशाही असू दे, इन्क्लाइन कशाही असू दे, पॅरलल असतील तर जरा बरं दिसेल. जास्त क्रॉस करत बसू नका. आणि मग तबस्सुम आणि समर तुमचा व्हिडिओ का बंद आहे सांगा. सर माझं ते नेट इश्यू झालाय म्हणून मी लिव्ह करून परत जॉईन, म्हणजे स्क्रीन ब्लर दिसत होतं. आणि तुमचा तबस्सुम एरिया फाइंड करा. आता एकदम काळा करू नका रिजन, शेडेड रिजन जरा बरा दिसेल असं करा आणि मग एरिया फाइंड करा. बघा एरिया बिटवीन these lines, given lines and x axis. Now area between given lines and x axis is equal to area of, कोणाचा एरिया, 2 लाईन कोणत्या आहेत या केसमध्ये, सी डी लाईन आहे ज्याला आपण सी पी डी पी काय ते म्हणू शकतो कारण हा पॉईंट पी म्हणलेला आहे. सी डी आणि पी बी चालेल, पी ए चालेल. लाईनचं नाव घेताना बघा लक्षात येते का, लाईनवरचा पॉईंट कोणता आहे, पी आहे. ए पण लाईनवर आहे, बी पण लाईनवर आहे. मग या लाईनला ए बी म्हणणार का, ए पी म्हणणार का, पी बी म्हणणार, तर काही चालेल. असं काही नसतं. कुठल्याही 2 पॉईंट रिप्रेझेंट करताय लाईनचे. लाईन ए बी पण चालेल, लाईन पी बी पण चालेल. मी काय करतो, पी पासून स्टार्ट करतो, म्हणजे इकडे पी डी बरं पडेल आणि पी बी चालेल आणि इथे डी बी चालेल. एक्स ॲक्सिस म्हणजे काय, तर डी बी. थोडक्यात आपल्याला एरिया काढायचा आहे 2 लाईन आणि एक्स ॲक्सिस मधला, म्हणजेच हा एरिया, म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल पी डी बी. इथे लिहितो मी एरिया ऑफ ट्रायंगल पी डी बी. आणि मग एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय, 1/2 बेस मल्टिप्लाय बाय हाईट.
आणि मग इथे बेस कोण दिसतोय तुम्हाला? ह्या ट्रँगलचा बेस किती दिसतोय? डी पासून बी पर्यंत, म्हणजे डी बी बेस दिसतोय, मल्टिप्लाय बाय हाईट कोणती दिसतीये बघा. मी हाईटसाठी काय करतो, इथून इथे एक्स ॲक्सिसवरती, कारण एक्स ॲक्सिसला बेस मानलेला असेल तर एक्स ॲक्सिसच्या बेसच्या अपोजिट वर्टेक्सपासून परपेंडिक्युलर घेतल्यावर आपण त्याला अल्टिट्यूड म्हणू शकतो, ट्रँगलची हाईट म्हणू शकतो. म्हणजेच इथे हाईट काय घेऊ शकतो, फिगरमध्ये दाखवा, पी एम. हाईट काय घेऊ शकतो? पी एम. आणि आपल्याला माहिती आहे पी या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काय, तर हे डिस्टन्स, आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे काय, तर हे डिस्टन्स. किती आहे सांगा हाईट? हाईट 4 आहे. पी एमची व्हॅल्यू म्हणजेच कशाची? ओरिजिनपासून पीचा वाय कोऑर्डिनेट. लक्षात येते का बघा? ही हाईट किती आहे, तर एवढी आहे, म्हणजेच किती आहे? 4 आहे. पीचा कोणता कोऑर्डिनेट, तर काही जणांच्या डोक्यात एवढंच असतं, ती ही व्हॅल्यू म्हणजे इथे बघतात, इथे किती आला होता? 1 आला होता, पण तो 1 म्हणजे ओरिजिनपासून 1 आहे, म्हणजेच ही लेंथ आहे, हॉरिझॉन्टल लेंथ आहे. हाईट म्हणजे व्हर्टिकल पाहिजे, व्हर्टिकल डिस्टन्स. व्हर्टिकल म्हणजे कोण, तर ऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट. लक्षात ठेवा, काही जण इथे चुकतात, बेस घ्यायला इथे एम 1 वर दिसतोय की लगेच पटकन खुश होतात, इथे बेस आला 1 म्हणजेच हाईट मिळाली 1, तर हे चुकीचं आहे. हाईट म्हणजे ही हाईट म्हणजेच व्हर्टिकल डिस्टन्स, म्हणजेच पॉईंटचं व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे वाय कोऑर्डिनेट म्हणजेच 4 येणार. म्हणजे कशाची व्हॅल्यू 4 आली? पी एम इज इक्वल टू 4. इथे लिहितो मी, पी एमची व्हॅल्यू 4 आली. आणि बेस जो आहे डी बी किती येणार सांगा, न चुकता सांगताल का? ओरिजिनपासून बी पर्यंतचं डिस्टन्स किती आहे? ओरिजिनपासून बी पर्यंतचं 1 2 3. इथे कमी जास्त दिसत असेल तर ग्राफ पेपरवर बघा, तुमच्या ग्राफमध्ये बघा, ओरिजिनपासून बी किती डिस्टन्सवरती आहे, तर बीचा एक्स कोऑर्डिनेट जेवढा आहे तेवढा डिस्टन्स आहे, ओरिजिनपासून 3. आणि ओरिजिनपासून डी हा पॉईंट किती डिस्टन्सवर आहे, तर -1. म्हणजे डी पासून बी पर्यंतचं डिस्टन्स किती, तर हे +3 आणि इकडे -1. ॲक्च्युली इथे डिस्टन्स कॅल्क्युलेट करताना एक्स ॲक्सिसवरती डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर दोन्ही पॉईंटचे एक्स कोऑर्डिनेटची सबट्रॅक्शन करतात. म्हणजे इथे 3 -1 होणार, म्हणजे 3 + 1. किंवा तुम्ही डायरेक्ट सांगू शकता, इथून 3 डिस्टन्सवरती आहे 3 युनिट आणि इकडून 1 युनिट डिस्टन्सवरती लेफ्टला आहे म्हणून निगेटिव्ह आहे. म्हणजे हे 3 + 1 म्हणजेच काय, 4. डी बीची व्हॅल्यू आली 4 युनिट. आणि मग या व्हॅल्यू फक्त टाकायच्या तिथे. 1/2 बेस किती आला, 4 युनिट, मल्टिप्लाय बाय हाईट पण 4 आली, 2 to the 4, 4 to the 8 स्क्वेअर युनिट्स. हा मिळाला एरिया ऑफ दी गिवन लाईन्स अँड एक्स ॲक्सिस. 8 स्क्वेअर युनिट्स. बरोबर आहे का? बरोबर आलेलं आहे. आपला पुढचा क्वेश्चन देतो, असाच आहे फक्त एक्स ॲक्सिसच्या ऐवजी. काय डाऊट असेल तर विचारा, कारण थोडंसं शांतपणे लक्ष दिलं तर अजिबात चुकण्याची शक्यता नाही आहे. पण जर बघितलं नाही, काही जण डायरेक्ट एक्झाममध्ये असा क्वेश्चन येतो, आणि असा क्वेश्चन म्हणजे खूप जगावेगळं, खूप भारी, खूप अवघड असं आलेलं आहे, अजिबात नाही आहे. फक्त आम्ही कधी बघितलेलं नसतो, आम्हाला ते कधी विचार करायलाच वेळ मिळालेला नसतो. आम्हाला खूप कामं असतात, एवढी कामं असतात की आम्हाला ते बघायला मिळालेलं नसतं, आणि मग ते राहिलेलं असतं, आणि मग एक्झाममध्ये ते डायरेक्ट येतं, आणि त्यावेळेस गोंधळ होतो. थोडा वेळ देत जा. पुढचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचा आहे, मी निवांत सॉल्व करणार आहे. हा कन्सेप्ट जर समजला असेल तर पुढच्या क्वेश्चनचा डायरेक्ट एरिया सांगायचं. तुम्ही कुठेतरी गुगलला विचारून सांगू नका, सॉल्व करून सांगा. ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन्स. इथे पण 2 इक्वेशन्स दिलेले आहेत. x - y = 1 and 2x + y = 8. x - y = 1 and 2x + y = 8. Shade the area bounded by these two lines. Shade the area bounded by these two lines and तिकडे एक्स ॲक्सिस होता पण इथे एक्स ॲक्सिस नाही आहे, and y ॲक्सिस.
एवढाच क्वेश्चनमध्ये थोडा फरक आहे. म्हणजे इथे जे हाईट घेतली होती ती तुम्हाला एक्स ॲक्सिस आणि 2 लाईन मधला एरिया काढायचा होता, म्हणून हाईट म्हणजे त्या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट मिळाला होता. आता या 2 लाईन आणि वाय ॲक्सिस मधला एरिया काढायचा आहे, म्हणजे हा एरिया काढायचा आहे. ग्राफ वेगळा असणार आहे. अगोदर ग्राफ प्लॉट करा आणि मग बघूया काय येतोय. ऑल्सो डिटरमाइन दिस एरिया. अपूर्व व्हिडिओ बंद आहे. समोरचा व्हिडिओ मगाशीच बंद होता नेट प्रॉब्लेममुळं. आर्या व्हिडिओ बंद आहे आणि राशी बंद आहे आणि तबस्सुम बंद आहे. तुम्ही का सारखे बंद असता आणि आयुष पण बंद. काय 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 लाईट नाही आहे आणि बर झालं का बघा. पुढचा क्वेश्चन घ्या, सॉल्व करा. असे छान छान क्वेश्चन आहेत. हाच शेवटचा छान आहे ॲक्च्युली. आणि मग एक एक्झाम्पल जे आहे ना ते बघूया आपण. थोडा वेळ देतो. स्टार्ट करा सॉल्व करायला. पहिल्यांदा दिलेले लाईन्स लिहा. x मायनस वाय इज इक्वल टू 1 पहिली लाईन येईल. दुसरी लाईन आहे 2x प्लस वाय इज इक्वल टू 8. आणि छानपैकी x ची व्हॅल्यू 0 घ्या, y ची व्हॅल्यू मिळेल, पहिला पॉईंट मिळेल. y ची व्हॅल्यू 0 घ्या, x ची व्हॅल्यू मिळेल. फ्रॅक्शनमध्ये येत असेल तर मग ती 0 घेऊ नका, दुसरी काहीतरी घ्या. 1 -1 2 -2 अशी चालेल. आणि मग 2 पॉईंट एका लाईनवरचे काढा. इथे या लाईनचं इक्वेशन लिहिलं, सी डी लिहायचं राहिलं. सी डीचं इक्वेशन लिहायचं राहिलं, इथे लिहितो मी. तुम्ही पण लिहा 2x मायनस वाय इज इक्वल टू -2 किंवा +2 इज इक्वल टू 0. लाईन ज्यावेळेस ड्रॉ करता पॉईंट प्लॉट केल्यावर त्यावेळेस लाईनचं इक्वेशन लिहायला शक्यतो विसरू नका. आणि पुढचा क्वेश्चन सॉल्व करा. सॉल्व झाला की लगेच त्याचा एरिया फाइंड करा. आणि एरिया मिळाल्यानंतर मला सांगा एरिया काय येतोय. याचा एरिया येत होता 8 स्क्वेअर युनिट्स. याचा अर्थ पुढचा क्वेश्चन सेम आहे तर त्याचा एरिया पण 8 येणार नाही. काय येतोय सांगा. बेस काय घ्यायचा, हाईट काय घ्यायची, थोडंसं लॉजिकल थिंकिंग करायचं. जास्त काय अवघड नाही आहे. ज्याला काही कळत नाही त्यांनी सुरुवात करा. हळूहळू समजायला लागतं, तिथेच थांबून नाही चालत. काही जणांसाठी तर खूप असं वाटतं खूप अंधार आहे, काय कळतच नाही आहे, अजिबातच काय कळत नाही आहे. अशा वेळेस काय करायचं, अंधार खूप दिसतो, घनदाट अंधार दिसतो, चालायला सुरुवात करायचं. थोडं थोडं जसं पुढे जाईल तसं थोडं थोडं दिसतं. तिथंच थांबून काय दिसत नाही, सगळं काळं होऊन जातं, अंधारच अंधार सगळा आयुष्यात. पण स्टार्ट करा. x मायनस वाय इज इक्वल टू 1 आणि सेकंड लाईनचं इक्वेशन आहे 2x प्लस वाय इज इक्वल टू 8. आणि मग पहिलं काय करूया, x ची व्हॅल्यू 0 घेऊया. x जर 0 असेल तर y किती येतोय सांगा. आणि इथे x 0 असेल तर y किती येतोय सांगा. हे ॲक्च्युली तुमच्या स्कूलमध्ये कुठली मेथड शिकवतात माहीत नाही मला, पण मला आवडणारी ही मेथड आहे की 2 पॉईंट इझिली मिळतात x आणि y 0 टाकून. नाहीतर मग लहानपणी तुम्ही पाहिलं असेल की तुमच्या लहानपणी म्हणजे कधी ग्राफला सुरुवात झाली असेल तर लाईन ड्रॉ करताना 1 -1 2 -2 0 3 -3 असे बरेच पॉईंट घ्यायचे आणि मी लाईन ड्रॉ करायची. मला ती 2 पॉईंट बास होतात, मी घेतले. ठीक आहे. x ची व्हॅल्यू 0 असेल तर y किती येतो इथे, चुकला. x ची व्हॅल्यू 0 असेल तर -y इज इक्वल टू 1 येतोय आणि -y 1 म्हणजेच y इज इक्वल टू -1. त्यामुळे तुम्हाला करायला सांगितलं होतं, तुम्ही बरोबर सांगणार अशी अपेक्षा होती मला. x ची व्हॅल्यू 0 असेल तर इथे मात्र y ची व्हॅल्यू आता चुकणार नाही, इथे 8 येणार आहे. आणि मग इथे सेकंड y ची व्हॅल्यू 0 असेल तर y 0 झाला म्हणजे -0 झाला. x ची व्हॅल्यू काय येणार आहे, 1 येणार आहे. आणि मग इथे y 0 असेल तर x ची व्हॅल्यू 2x इज इक्वल टू 8 म्हणजे x ची व्हॅल्यू 4 येणार आहे. म्हणजेच
पहिल्या लाईनवरचा पॉईंट कोणता? आता मी ते टेबल वगैरे तयार करत नाही, मी डायरेक्ट पॉईंट लिहितो, माझ्याकडे जागा कमी आहे. तुम्हाला तयार करायचं असेल तर तयार करा टेबल, नाहीतर त्याची गरज पण नाही आहे. पहिला पॉईंट येईल x0 असेल तर y-1 म्हणजे 0, -1 आणि दुसरा पॉईंट B येईल x कोऑर्डिनेट 1 असेल तर y कोऑर्डिनेट 0. मिळाले पॉईंट. अँड दुसऱ्या लाईनवरचे पॉईंट इथे नको, एक्सची व्हॅल्यू C नाव देऊया, तुम्हाला आवडेल तसं PQRS पण वापरू शकता, ABCD मी वापरतो आहे. C पॉईंट आहे, x कोऑर्डिनेट 0 असेल तर y8 येतो आहे आणि D चौथा पॉईंट दुसऱ्या लाईनवरचा x कोऑर्डिनेट 4 असेल तर y0 येतं. आणि मग एक्सची मॅक्झिमम व्हॅल्यू 0, 1, 0, 4, मॅक्झिमम व्हॅल्यू एक्सची 4 येते आणि निगेटिव्ह पण नाहीच आहे. आणि y कोऑर्डिनेट मॅक्झिमम -1, 0, 8, 0 म्हणजे y ॲक्सिस मात्र वरती लांबपर्यंत गेला पाहिजे, x ॲक्सिस 4 पर्यंत गेलं तर बस होईल. आणि माझं मग XY ॲक्सिस मी थोडासा इकडे खाली घेतो, हे अवघड होईल रे. तुम्ही ओरिजिन शक्यतो मध्येच घ्या बरं का, कारण 2 लाईन आणि मिळणारा ट्रायंगल जो आहे तो कुठे कसा जाईल कळणार नाही, त्यामुळे शक्यतो खूप खाली घेऊ नका. एक्स ॲक्सिस x डॅश आहे आणि y ॲक्सिस आहे y डॅश. आणि मग ओरिजिनपासून x कोऑर्डिनेट मॅक्झिमम 4 आहे, म्हणजे शक्यतो मी सेम डिस्टन्स घेण्याचा प्रयत्न करतो. तुमच्याकडे ग्राफ पेपर आहे त्यामुळे तुमच्याकडे चुकण्याचा चान्सच नाही आहे आणि तुम्ही असं पण चुकणार पण नाही आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि निगेटिव्ह पण घेऊया. 1, 2, 3 पॉईंट एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह नाहीच आहे तरीसुद्धा छान दिसत नाही. निगेटिव्ह व्हॅल्यू महत्त्वाची असते, करोनापासून जास्त महत्त्वाची होते. हां, पुढे y कोऑर्डिनेट बघा 8 पर्यंत पोचला पाहिजे, नाहीतर मग ओरिजिन ॲडजस्ट करायला लागेल तुम्हाला. 1, 2, 3, 4, 5, 6 वर जाईल तसं डिस्टन्स कमी जागा मला करायला लागते, पण तुम्ही तसं काय करू नका. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 पर्यंत पोचलो आणि मग 8 इथे कुठेतरी 8 येईल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता कोण आलं? y कोऑर्डिनेट निगेटिव्ह y कोऑर्डिनेट -1 आहे. y कोऑर्डिनेट जास्तीत जास्त निगेटिव्ह कोणता आहे? -1 आहे. त्यामुळं मग इथे -1, -2, -3 हे -1 पर्यंतच आहे, म्हणून -1 फक्त लिहून मोकळं नाही व्हायचं, थोडासा त्रास घ्यायला हरकत नाही. -2, -3, -4 तुम्हाला आवडेल तसं, ते छान दिसत नाही. आम्हाला जेवढं गरजेचं आहे तेवढंच आम्ही घेणार आणि बाकीचं बरं नाही ते. तर काय करूया आता, पॉईंट प्लॉट करूया. पहिला पॉईंट 0, -1 एक्स कोऑर्डिनेट 0 म्हणजे पटकन लक्षात आलं पाहिजे की y ॲक्सिसवर पॉईंट आहे. एक्स कोऑर्डिनेट 0, -1 y कोऑर्डिनेट -1 आहे म्हणजे पॉईंट इथे येणार A 0, -1 आणि B10 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 1 y कोऑर्डिनेट 0 म्हणजे एक्स ॲक्सिसवर B10 म्हणजे हा पॉईंट आहे B1, 0 आणि हा पॉईंट आहे A 0, -1. 2 पॉईंट व्यवस्थित प्लॉट केलेत का बघा. आणि मग याच्यामधून जाणारी लाईन ही अशी छान असेल जी तुम्हाला पण छान ड्रॉ करता येईल माझ्यापेक्षा, कारण तुम्ही स्केलचा वापर करणार आहे. आणि लाईन ड्रॉ केल्यानंतर लाईनचं इक्वेशन x - y = 1 x - y = 1 लिहायला विसरू नका लाईनच्या इथे. ही झाली पहिली लाईन AB. दुसरी लाईन 0, 8 एक्स कोऑर्डिनेट 0 म्हणजे y ॲक्सिसवरती पॉईंट आहे. हा इथे छानपैकी y कोऑर्डिनेट 8 आहे म्हणजे एकदम वरती 0, 8 C आहे. आणि D कुठे येतं आहे त्यानुसार मला C लिहिता येईल. D कुठे येतं आहे 4, 0 D घेणार इथे 4, 0 म्हणजे ही लाईन अशी येणार. नंतर त्यांची पॉईंटची नावं देतो. आता हे इकडे बघताना इकडचं घालतं अवघड होतं आहे, पण तुम्ही स्केल वापरणार आहे तुमची लाईन बरोबर येईल. माझी लाईन चुकली थोडीफार इकडे तिकडे गेली तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि मग लाईनचं इक्वेशन आहे 2x + y = 8. 2 लाईन झाल्या. आता महत्त्वाचा हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन
पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय येतोय बघा, कारण त्यानुसार तुम्हाला बेस आणि हाईट ट्रायंगलची घेता येईल. आणि महत्त्वाचं आहे एरिया कोणता विचारला आहे, शेड द एरिया बाउंडेड बाय दीज टू लाईन्स अँड वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिस आणि या दोन लाईन, सी डी लाईन आहे, नावं लिहायची राहिली पॉईंटची, पॉईंट C0,8 आणि इथे D4,0. सी डी लाईन आणि ए बी लाईन आणि वाय ॲक्सिस यांच्यामधला एरिया म्हणजे हा एरिया येणार आहे. व्यवस्थित शेडेड रिजन दाखवा आणि तो आल्यानंतर हे खालीपर्यंत येईल. हां, थोडक्यात मग ट्रायंगल कोणता दिसतोय बघा, ऑलरेडी सगळ्या पॉईंटला नावं दिलेली असतील. इथे पॉईंट नाही आहे तर पी लिहूया आणि मग पी पॉईंटचे कोऑर्डिनेट काय तर सांगा तुमच्या ग्राफवरून. माझा चुकू शकतो, पुढे मागे होऊ शकतो, तुमचा चुकणार नाही. कुठे इंटरसेक्ट होतोय, जर मी इथे असं आणि बरोबर, मग मी काय करतो या 3ला विचारायला थोडासा अलीकडे घेतो आणि 2ला वरती घेतो, म्हणजे माझं पण ॲक्युरेट येईल. 3 आणि इथे काय 2, म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट 3 आणि वाय कोऑर्डिनेट 2, 3,2. आता ज्या वेळेस एरिया काढायचा आहे, कोणत्या ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे तर तो बघा 2 लाईन आणि वाय ॲक्सिसमधला एरिया काढायचा आहे. म्हणजे तुम्हाला ए पी, पी ए ही पहिली लाईन आहे, दुसरी लाईन आहे पी बी, पी सी, पी ए आणि पी सी अशी लाईन रीड करतो. आणि वाय ॲक्सिस म्हणजेच ए सी, वाय ॲक्सिसची लाईन आहे ए सी. म्हणजे तुम्हाला हा शेडेड रिजन जो दिसतोय तो ट्रायंगल कोणता दिसतोय, ए पी सी किंवा ए सी पी. एरिया, रिक्वायर्ड एरिया म्हणूया. रिक्वायर्ड एरिया म्हणजे कोणता तर त्यांनी सांगितलेलं एरिया बिटवीन द गिवन लाईन्स अँड वाय ॲक्सिस. रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल. कोणत्या ट्रायंगलचा एरिया, सी ए पी किंवा ए सी पी. ए सी पी घेऊया किंवा ए पी सी. मला ए सी पी छान वाटतं, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस असं काहीतरी आहे त्याचा. ए सी पी पाहिजे. आणि मग ए सी पी ट्रायंगलचा एरिया काढायचा असेल तर तुम्हाला जॉमेट्री आहे सब्जेक्ट, त्याच्यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला जो आपण नेहमी पाहतो तो 1/2 बेस मल्टिप्लाय बाय हाईट. पण या ठिकाणी बेस काय घेणार आणि हाईट काय घेणार एवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला ग्राफ काढता येणार, मस्तपैकी छानपैकी ग्राफ ड्रॉ करणार. 4 मार्काचा 5 मार्काचा क्वेश्चन असेल, 2 मार्क तुम्हाला मिळाले. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड केला, 1 मार्क मिळाला. राहिलेले 2 मार्क कसे मिळवायचे तर एरिया शेडेड रिजन दाखवायचा आहे, अर्धा मार्क मिळाला. आणि मग एरिया ऑफ ट्रायंगल काढायसाठी बेस काय घेणार, हाईट काय घेणार सांगा, नावं सांगा. याच्यामध्ये ए सी आहे, ए पी आहे आणि सी पी आहे. ह्याच्यामध्ये बेस कोणता आणि इथे जे परपेंडिक्युलर आहे त्याला मी एम नाव देतो. एम म्हणजे पी एम. ट्रायंगलला थोडासा फिरवून बघा, तुमच्याकडे ग्राफ पेपर आहे, नोटबुक वेगळी आहे. फिरवल्यानंतर हा असा उभा होईल आणि उभा झाल्यानंतर हा बेस आणि ही हाईट घेणं जास्त योग्य आहे. म्हणजेच बेस कोणता घेणार तर ए सी आणि हाईट काय घेणार तर पी एम. एवढंच कळलं पाहिजे. ए सी बेस घेणार आणि पी एम हाईट घेणार. आणि मग ए सीची व्हॅल्यू किती, ए सी म्हणजे ओरिजिनच्या खाली किती आहे आणि ओरिजिनच्या वरती किती आहे. ओरिजिनपासून हे डिस्टन्स किती आहे तर 8 आहे. 8 इथपर्यंत आहे ओरिजिनपर्यंत आणि त्याच्यापुढे 1 युनिट खाली आहे. म्हणजे 8 + 1 म्हणजे किती आलं 9 युनिट आलं. म्हणजेच ए सी लेंथ किती मिळाली 9 युनिट. आणि पी एम म्हणजे एक्सचा कोणता कोऑर्डिनेट सांगा. हे डिस्टन्स किती आहे, पी एम म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 3 का 2. इथे 3 आहे म्हणजे हे डिस्टन्स 3 आहे आणि हे डिस्टन्स म्हणजेच हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजेच हे किती असणार आहे 3 युनिट असणार आहे. म्हणजे पी एमची लेंथ किती असणार आहे 3. आणि मग 1/2 बेस काय घेतला आपण ट्रायंगलचा ए सी. बेस किती घेतला ए सी इंटू आपण डायग्राममध्ये एम दाखवलेलं आहे, हाईट किती येणार पी एम. हे आपलं आपण ठरवायचं असतं. इथे कॉमन सेन्स म्हणतात.
की बेस आपण ए सी घेतो आहे आणि तुम्ही काही घेऊ शकता, असं काय नाही की बेस ए सीच घेतला पाहिजे. तुम्ही पी ए पी पण बेस घेऊ शकता. पण प्रॉब्लेम असा आहे, ए पी बेस घेतल्यानंतर इथून परपेंडिक्युलर टाकल्यावर परपेंडिक्युलर कुठे येईल आपल्याला कळणार नाही आहे. आपल्याला इथे ऑलरेडी माहिती आहे, हा जर बेस घेतला तर पी पासून परपेंडिक्युलर इथेच येणार आहे, ज्याची व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे पीचा इंटरसेक्टिंग, म्हणजे ते काय म्हणतो आपण हॉरिझॉन्टल व्हर्टिकल जे आहे डिस्टन्स, हाईट आणि बेस आपल्याला प्रॉपर कळती आहे. त्यासाठी आपण हा बेस घेतला. ज्यावेळेस एक्स ॲक्सिस आणि लाईन्समधला एरिया काढायचा होता त्यावेळेस बेस कुठे घेतला, एक्स ॲक्सिसवर घेतला. इथे वाय ॲक्सिस आणि लाईन्स काढायचा होता त्यावेळेस बेस कुठे घेतला, वाय ॲक्सिसवर. आणि मग ए सीची लेंथ किती आलेली आहे 9 मल्टिप्लाय बाय पी एम किती आहे तर 3 आणि मग 9 3 27/2 किती 13.5 स्क्वेअर युनिट्स एवढा एरिया येईल. 13.5 आलेलं आहे का बघा.